नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की DCA नंतरच्या जॉब अपॉर्च्युनिटीज. बघा, जर तुम्ही पण DCA करणार आहात किंवा तुमचं झालेलं आहे, तर DCA नंतर कोणकोणते जॉब्स तुम्हाला मिळत असतात. एंट्री लेवल असेल किंवा स्पेशलायझेशन बेस्ड जॉब्स जे असतात, तर ते कोणकोणते जॉब्स आहे, या सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या. आणि चला बघूया की DCA नंतर कोणकोणत्या जॉब अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळत असतात. तर बघा, सगळ्यात आधी बघूया की एंट्री लेवलवरती तुम्हाला कोणकोणते पोझिशन्स मिळत असतात. तर सगळ्यात आधी आहे कॉम्प्युटर ऑपरेटर. बघा, हे सगळ्यात आधी तुम्हाला जी जॉब मिळत असते ती असते कॉम्प्युटर ऑपरेटर, ज्यामध्ये तुम्हाला जे कॉम्प्युटर आहे त्याला ऑपरेट करायचं आहे, मेंटेन असेल ते पूर्ण सिस्टमचं ते करायचं. जे पण ऑपरेशन्स असतात तुमचे डे बाय डेचे, ते तुम्हाला तिथे मेंटेन करायचे असते. त्यामुळे तुम्हाला पहिली जी पोझिशन असते ती कॉम्प्युटर ऑपरेटर. त्यानंतर दुसरी आहे डेटा एंट्री ऑपरेटर. बघा, डेटा एंट्री मध्ये तुम्ही ते जे पण डेटा असेल तुम्हाला इम्पोर्ट करायचं, म्हणजे डेटा तुम्ही एंट्री करू शकता तिथे. हा एक चांगला जो आहे ऑप्शन तुम्हाला मिळत असतो DCA नंतर. त्यानंतर टेक्निकल सपोर्ट स्पेशलिस्ट सुद्धा आहे, की जे पण तुम्ही तुमचे तिथे जे काम करत असतील किंवा कोणी पण युजर असेल तर त्यांचे जे ट्रबल शूटिंग असेल, काही प्रॉब्लेम असेल, तुम्ही त्यांना जे फिक्स करता तिथे, तर ते तुम्ही टेक्निकल सपोर्ट स्पेशलिस्ट बनू शकता DCA नंतर. त्यानंतर वेब डेव्हलपर सुद्धा. बघा, DCA मध्ये तुम्हाला जे HTML, CSS, जावास्क्रिप्ट याच्याविषयी पूर्ण नॉलेज दिलं जातं. तर तुम्ही त्या नॉलेजचा उपयोग करून वेबसाईट वगैरे बनवू शकता, त्या क्लायंट्सला वगैरे देऊ शकता. तर वेब डेव्हलपर तुम्ही इथे बनवू शकता. त्यानंतर इथे ग्राफिक डिझायनर. बघा, तुम्ही ग्राफिक डिझायनर सुद्धा बनवू शकता, जिथे वेबसाईट वगैरे जे आहे ते UI UX जे असतं ते तुम्ही करू शकता. UI डिझायनिंग वगैरे असतं तर ते करू शकता. तुम्ही ग्राफिक डिझायनर बनवू शकता. त्यानंतर इथं नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर. बघा, DCA मध्ये तुम्हाला नेटवर्क विषयी शिकवलं जातं. तर तुम्ही जे नेटवर्क मेंटेन करू शकता, तिथे मॅनेज करू शकता, की त्याची जी सिक्युरिटी आहे ती कशी आहे, त्याला पूर्ण मॅनेज करणं वगैरे, ते काम तुम्ही इथे नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून करू शकता. त्यानंतर इथे क्वालिटी अश्युरन्स टेस्टर. तर तुम्ही इथे क्वालिटी अश्युरन्स जे असतं, सॉफ्टवेअर जे असतं बघा, त्याला टेस्ट करू शकता. त्यामध्ये काही बग्स आहे का, म्हणजे जे एरर वगैरे असतात ते आहे की नाही ते इन्शुअर करू शकता तुम्ही. तर हे जे असतं हे एंट्री लेवलवरती असतात. त्यानंतर स्पेशलायझेशन बेस्ड सुद्धा काही असतात, की ज्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे मोबाईल ॲप डेव्हलपमेंट. जर समजा तुम्हाला फक्त मोबाईल ॲप डेव्हलपमेंटमध्ये जायचंय, तर तुम्ही ते सुद्धा करू शकता मोबाईल ॲप डेव्हलपमेंट. त्यामध्ये मग Android ॲप डेव्हलपमेंट करू शकता किंवा iOS आहे, iPhoneची ऑपरेटिंग सिस्टम आहे, त्याच्यासाठी जे आहे तुम्ही बनवू शकता ॲप डेव्हलपर. त्यानंतर डेटा अॅनालिस्ट तुम्ही बनवू शकता DCA नंतर. तुम्ही जे पण डेटा आहे त्याचं अॅनलायझेशन वगैरे जे असतं ते तुम्ही करू शकता. हा पण एक चांगला पर्याय आहे. त्यानंतर डिजिटल मार्केटिंग स्पेशलिस्ट तुम्ही बनू शकता. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यानंतर सायबर सिक्युरिटी अॅनालिस्ट आहे. हे पण काम तुम्ही करू शकता आणि हे पुढे चालून थोडंसं जास्ती पॉप्युलर होणार आहे, सायबर सिक्युरिटी अॅनालिस्ट. तर तुम्ही हे काम सुद्धा करू शकता. ही पण जी पोस्ट आहे ती चांगली आहे. त्यानंतर क्लाउड कम्प्युटिंग स्पेशलिस्ट आहे बघा, हे पण तुम्ही बनवू शकता. कारण सध्या जास्तीच्या कंपन्या ज्या आहेत ते क्लाउड बेस्ड कडे जास्ती जाताना आपल्याला दिसत आहे. तर तुम्ही हे काम सुद्धा करू शकता. तर जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत DC नंतर खूप जास्त आहे. तुम्ही वेगवेगळ्या गोष्टीमध्ये जाऊ शकता किंवा जर तुम्हाला हायर स्टडीजसाठी पण जायचं असेल तर तुम्ही ते पण जाऊ शकता. आणि याच्या रिलेटेड जर अजून काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा. तिथे पण मी तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.